अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली व रेंदाळ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मतदानास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत चांगल्या प्रकारे मतदान प्रक्रिया झाली। दोन्ही मतदारसंघात सर्वच मतदान केंद्रावर कुठेही किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली। आज दिवसभरात पट्टणकोडोली मतदारसंघात 73.98% मतदान झाले। पट्टणकोडोली व रेंदाळ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या चुरशीच्या मतदानात पट्टणकोडोली या अनुसूचित जाती राखीव मतदारसंघातून महायुतीतून भाजपचे अधिकृत उमेदवार महेश पाटील व महाविकास आघाडीतून उभाटा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रोहित जाधव यांच्यात थेट लढत झाली। महेश पाटील यांच्या बोगस जातीच्या दाखल्यावरून मागासवर्गीय समाजाने विरोध केल्यामुळे ही निवडणूक चर्चेत आली होती। रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीतून शिंदे शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने शिवाजी जाधव यांना उमेदवारी मिळाली, तर महाविकास आघाडीतून काँग्रेसकडून विद्यमान उपसरपंच अभिषेक पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातून महावीर पाटील यांना उमेदवारी दिली होती। यांच्यासह पंचायत समितीच्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले। रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीतून शिंदे शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने शिवाजी जाधव यांना उमेदवारी मिळाली, तर महाविकास आघाडीतून काँग्रेसकडून विद्यमान उपसरपंच अभिषेक पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातून महावीर पाटील यांना उमेदवारी दिली होती। यांच्यासह पंचायत समितीच्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले। पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघात एकूण मतदान 37,640 पैकी 27,219 झाले। याची सरासरी 73.98% इतकी आहे। पट्टणकोडोली येथे 15,942 पैकी 10,652, तळंदगे 4,398 पैकी 3,188, इंगळी 5,800 पैकी 4,680, चंदूर 11,500 पैकी 8,700 एवढे मतदान झाले। दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड व हुपरी पोलीस निरीक्षक NR चौखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे, माया वायकर यांनी शहरात पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केल्यामुळे किरकोळ वादावादी वगळता कोणताही अनुचित घटना घडली नाही। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।